मित्रांनो, आज आपण इथे जमलो आहोत आपल्या हायब्रिड गप्पा या कार्यक्रमासाठी. तर आपल्यासोबत आहे आपली बॅचची विनया पाटील. तर विनया, तुझा इंट्रोडक्शन सांग आपल्या ऑडियन्सला. तर माझं नाव आहे विनया पाटील आणि मी वाशी नाक्यावरून आहे. मी बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग केले इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये. तर विनया, तुला इथला पत्ता रेफर कोणी केला? तर माझ्यासोबत म्हणजे असं घडलं की मी पेणला अशीच आलेली शॉपिंगसाठी, पण एक सोशल वर्कर आहेत हरिभाऊ पाटील म्हणून. तर त्यांनी मला विचारलं की तू सध्या काय करतेस. तर मी सांगितलं की मी सध्या घरीच आहे, जॉबसाठी पाहते. तर मग त्यांनी मला इथे हायब्रिड सेंटर बद्दल सांगितलं माहिती, आणि मग तेच मला इथे घेऊन आले आणि मग सरांच्या हेल्पने मी क्लास जॉईन केलं. तर विनया, इथे आल्यानंतर तुला तुझ्यात काय बदल जाणवला? तर पहिली गोष्ट तर म्हणजे पहिल्या दिवशी मला असं समजत नव्हतं की ऑडियन्स समोर जाऊन बोलायचं कसं. स्टार्टिंग म्हणजे उभं कसं राहायचं, हाताची पोझिशन कोणती ठेवायची. तर सरांच्या आणि मॅडमच्या मदतीने मी ते कॉन्फिडन्स बिल्ड केला आणि कम्युनिकेशन स्किल माझी डेव्हलप केली. तर आपण हायब्रिडमध्ये कोणती ऍक्टिव्हिटी केली ती तुला काही माहित आहे? ऍक्टिव्हिटी म्हणजे डेली आम्ही ऍक्टिव्हिटी करतोय आता सध्या तरी, आणि त्यासोबतच डिबेट आणि ग्रुप डिस्कशन्स पण करतोय. पण माझ्या आठवणीतली म्हणजे सांगायचं झालं तर जेंडर इक्वॅलिटीवर मी आणि माझा फ्रेंड निखिल यांनी दोघांनी आम्ही मिळून केलेलं. तर आम्ही त्यात माहिती दिली की पुरुष आणि स्त्री ह्यांना दोघांना इक्वल चान्स द्यायला पाहिजे. तर मग तू हायब्रिड बद्दल युथला काय मेसेज देऊ इच्छितो? तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही व्हिजिट द्या इथे, आणि तुम्हाला खरंच खूप प्रॉफिट होईल इथे जॉईन केल्याबद्दल. तुमच्या ज्या म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट स्किल्स आहेत त्या पण इथे येऊन इम्प्रूव्ह होतील. तुम्हाला जर टॅली वगैरे जमत नसेल तर सर तुम्हाला हेल्प करतीलच. तुमचा टायपिंगचा स्किल वाढेल आणि तुमच्या खूप म्हणजे आठवणीतल्या गोष्टी इथे तुम्ही घेऊन जाल, आणि प्लेसमेंट तर काय आहेच. सो तर मित्रांनो, ही होती विनया पाटील आणि त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला आहे. सो थँक्यू विनया.